ये कुछ मदद करती है कि नहीं इधर आने के बाद? हाँ, छत्रपति शिवाजी महाराज की जय। मुत्तशेंनी बघा किती मोठी लुंगी दिली। मी इथे विचारून घेतलंय की आपल्यापर्यंत कुरिअर होणार काय, जर तुम्हाला ही इच्छा असेल नेटीपट्टम मागवायची। नमस्कार रे अनया, कुठे निघाली पावसामध्ये फिरायला? ये रे पावसा, पैसा बिना पैसा देताच पाऊस आलाय बघा। सर्व एकदम हिरवगार आणि त्याच्यामध्ये पाऊस। तर नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल। तर काल आम्ही ट्रॉली ट्रेन मध्ये जायचा, कार मध्ये जायचा प्लॅन होता, पण ते गर्दीमुळे आम्हाला शक्य झालंच नाही, म्हणून आम्ही ट्रेक करून गेलो। आणि अनायाचे पाय दुखतात बघा आज। पाय दुखतात तुझे? काप दुखतात। आणि एवढंच नाही तर अमुमा मुत्तशेंनी पण ट्रेक केलं ना अनया, आणि गडगडाचा आवाज येते बघा मागे। तर अमुमा मुत्तशेंनी पण ट्रेक केला, ठीक आहे ना? पैर नहीं दुख रहा है ना? मसल्स पकड़ा, मसल्स पकड़लाय त्यांचा। पसीना आया? हाँ, पर दर्शन बढ़िया मिला ना अपने को मुर्गन देवाचे। एक्सपीरियंस भी मिला। हाँ, चल के जाना बोलो तो थोड़ा तकलीफ था, फिर भी अपन को बहुत अच्छा लगा। हाँ, चल के जाना तो तकलीफ था, बट बहुत अच्छा लगा। देव एकदम प्रसन्न झाला आमच्यावरती ना, आणि एकदम भारी दर्शन दिला। हाँ, अय्यप्पापेक्षा कमी आहे ना। अय्यप्पाला तर एकदम भारी ट्रेकिंग आहे, पण मुर्गन देवाला पण मजा येते जर तुम्ही येताय तर। खूप भारी झाला। आणि आता बघा आंबे कापतायत, आंबे काट रहे हो क्या? आणि सांबार बनणार आहे मला वाटतं आज ना। आम का नहीं, ये आम कैरी है। आम तो खाने के लिए काट रहे हो ना, बाकी सब सांबार बनने वाले बघा। आज जेवणामध्ये डाल भोपळा बटाटा सांबारची भाजी बनणार आहे। तर आज आपला गुरुवायूर मंदिरामध्ये जायचा प्लॅनिंग आहे। व्हिडिओ काढता येईल की नाही, खूप गर्दी असेल असे सांगतात, पण आपल्या घरामधला जो कुलदैवत आहे त्याचे दर्शन देतो तुम्हाला। बोला कुलदैवत महाराज की जय। बघा दिवा लावलेला आहे ना। कोणता देव आहे आपला? कुटुंबदेव है। कुटुंबदेव कुटुंबदेव घर का। हाँ, घर का देव, कुलदैवत। हाँ, कुलदैवत म्हणजेच कुटुंबदेव। आणि इकडे बघा फणसाचा झाड। अनया, या टायमाला आपण फणस आंबे कायच पाडले नाही ना। हे बघा किती फणस आहेत आपल्याकडे, तीन फणस आहेत। कुलदैवतांचे दर्शन घेऊन आलोय आपण किचन मध्ये, आणि इकडे उमा आहे, दुपारी 12 वाजता उठलेली आहे बघा। म्हणजे माहेरी आली, सर्व करायला तिची आई आहे, म्हणून बघा आरामात उठत असते। काय आहे तुला शोभते काय उमा? नाश्ता पण तिने नाही बनवलाय, पण आता सांगेल बघा मीच बनवलाय नाश्ता। सेविया उपमा आहे आज नाश्त्यामध्ये ना उमा? हा, उपमा काय बनवलेला नाहीये, पण 12 वाजता अजिबात उठलेली नाहीये। हा, 12:30 वाजता उठली बघा। 1 वाजता 1 वाजता उठली नाही। हाँ, हे बघा आई बघा किती काम करते। ये कुछ मदद करती है कि नहीं इधर आने के बाद? हाँ, कुछ भी नहीं ना। हाँ, कैसा डांस करती दिखा, कैसा? हाँ, फक्त डान्स करते, काही मदत करत नाही बघा। बघा मंडळी, 12 वाजता कोण उठते काय की 12:30 वाजता उठलीस? 1 वाजता उठणार आहे। 1 वाजता उठणार आहे बघा। सर्व भाज्या बिज्या आईने कापून दिल्यात, आणि ही नुसतं आल्यावर इकडे डान्स करत असते। काय नाही, काय करते ही? माहेरी काय येतात, मम्मीच्या घरी मुलगी काय येतात? मदत करायला, आईला मदत करायला। आता एवढी वर्ष आई घरी आहे, एकटंच स्वयंपाक वगैरे करते, तू लवकर उठायचा 5 वाजता मदत करायची, तर काय करते नाही? भारतनाट्यमचा डान्स करत असते। आणि आता बघा लगेच उठल्या तिला छास पण पाहिजे। बाहेर एवढा पाऊस पडते, कशाला छास पाहिजे तुला? एकदम गरम होते इथे, ह्युमिडिटी आहे, ह्युमिडिटी। थँक्यू व्हेरी मच फॉर सर्विंग मी छास। हे बघा मला आहे, गार छास दिलाय मला आहे। हा, तर आज क्लायमेट खूप छान आहे आणि गरम नाश्ता आलेला आहे, तर या सर्वांनी नाश्ता करायला। आणि या आंघोळ केलीच की नाही? जा आंघोळ करणी, ये नाश्ता करायला। मी बघ सकाळीच 5 वाजता उठून आंघोळ करून बसलोय। मी
चला दुपारचे 12:40 झालेत आणि जेव्हापासून आपण केरळमध्ये आलोय या टायमाला घरातनं बाहेर निघायची इच्छा नाही व्हायची. आणि आज जो क्लायमेट झालाय ना मंडळी, फुल कूल झालाय ना, एकदम पाऊस पडते 12 वाजता, एवढी सावली आहे आणि आम्ही छत्री घेऊन बाहेर निघालोय. तर कुठं निघालोय उमा? आपण आल्यापासून चाच्याकडे गेले नाहीये. हा, नुसते फिरतोय. हा, तर इथे जवळच राहतात. हा, तर उमाचे बाबांचे भाऊ इकडे राहतात, त्यांच्याच घरी चाललोय आम्ही. केरळमधली घरं तर तुम्ही बघतायच, म्हणजे घरं बंगलो तर असतातच नॉर्मलच, पण त्यांच्या आजूबाजूला जी ग्रीनरी असते, फार्म टाईप जे बनवतात ते बघण्यासारखं असते ना अनया. नुसतं हिरवंगार. आणि हा घर बघा, एकदम पूर्वीच्या काळातला. कितीचा आहे? 300 साल पुराण आहे काय? खूप जुना आहे आणि असंच माझं घर होता. तेच मला आठवण आला का बघून. मला तो घर बघून 300 वर्ष आधीची आठवण झाली. म्हणजे तुझं वय किती आहे? 360. तर असाच ब्लॉग कधीपासून आपल्याला बनवायची इच्छा होती, पण जेव्हापासून आपण आलोय तेव्हापासून नुसते फिरतोय आणि ट्रॅव्हलिंगमध्ये खूप टाइम जातोय ना आपला. 5 वाजता हा 1 वाजता येते. हा, सकाळी 5 वाजता निघतो आणि रात्री 1 वाजता येतोय. तर आज टाइम मिळाला आहे, तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आणखी एक प्रॉब्लेम होते, म्हणजे आपण पहिले कसे ब्लॉगिंगमध्येच होतो ना, तर आता आपण ब्लॉगिंग थ्रू बिझनेस पण स्टार्ट केलेला आहे. तर बिझनेसचे पण फोन येतात आणि ते प्रोडक्ट पोचले नाहीमुळे तोही अलग एक टेन्शन असतो. पण जे काही आहे, जेवढं काही होईल तेवढं तुम्हाला केरळ दाखवायचा प्रयत्न करतोय. आता भरपूर चाललोय, आता जाऊया डायरेक्ट त्यांच्या घरी भेटू. चला तर आलोय उमाच्या काकांच्या घरी. नमस्कार, हाव आर यू? एंदे विशेषम सुगम सुगम. हा, घरी कोणी नाही आहे ना त्यांच्या? हा, सर्व बाहेर गेलेत, पण आजी आहे बघा त्यांची. आणि जसं म्हटलं होतं, प्रत्येक घरामध्ये झाडच झाडं असतात. आणि आणि मी बघा कुठे आलोय, केळीच्या झाडांमध्ये. हा, बॅकी यार्ड मध्ये आलोय. हे बघा कसला झाड आहे, हे बघ कसला पान बघ कसलं आहे ना. हा, अरे बापरे, असा उगतोय केळ्याचा पत्ता. हे बघा कसा फोल्ड होऊन राहिला ना, असं त्यांनी रॅप करून नाही ठेवला, तसंच उघडणार तो. अरे बापरे, माझ्यापेक्षा नॉलेज आहे ना याला. कोणत्या शाळेत जाते तू? आणि इकडे बघा पायनॅपलचा झाड. बापरे, कसा उगते ना पायनॅपल. आता येल्लो होणार तो, आता थोड्याच टायमाने येल्लो होणार बघा. हा, एकदम क्यूट आहे. आणि बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला मोराचा आवाज येतोय बघा. आणि धावत सुटली मोर बघायला. नाही दिसणार, तो खूप आतमध्ये असेल अनया, पण क्लायमेट खूप छान. चला, भरपूर सारी झाडं फळं बघून आलोय आणि त्या आपल्या आजीनी बघा खूप चांगला पाहुणचार केलाय. हे काय आहे? केळ्याचे वेपर्स तर तुम्ही भरपूर बघितलेत. हे काय आहे? टॅपी ओको. हा, म्हणजे आम्ही उमाला म्हणत असतो तापू नको, आणि हे आहे टॅपी ओको. आणि इथे फणस, चक्का. आणि हे काय? मिक्सचर ॲव्हियलचा. नाही, इसका अपना क्या पोहा कशाने बनवतात? हा, कांदे पोहे, पोह्याचा काहीतरी. हा, आणि इकडे पोह्याचा काहीतरी आपल्याला हे दिलेलं आहे. बापरे, आजी एकदम भारी आहे. आजी सुगवणम, सुगम सुपर सुपर आहेत एकदम. नसताना तरी आपल्या एवढं पाहून चालतं. हा, इंग्लिश नो इंग्लिश, मल्याळम, हिंदी कोरचू कोरचू हिंदी. हा, पुण्यामध्ये होत्या, मग मराठी येत असेल. किती वर्ष? 10 years हस्बैंड के साथ. हा, 10 वर्ष हस्बंड सोबत होत्या. मराठी येत असेल ना छान छान. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुण्यामध्ये होते तर माहितीच असतील आमचे महाराज तुम्हाला. चला, 1:10 झालीत. पावसामध्ये तर छत्री नाही उघडली आपण, पण आता परत ऊन आलाय आणि छत्री उघडायला लागली बघा. अनया, चल ये, कडक उन्हामधनं आता जाऊया घरी. तर मंडळी, टाइम झालेला आहे गुरुवार जायचा आणि मम्मा डॅडूला मुंड नेसवणार आहे. लुंगी डान्स थांब कर. साडी नेसायला येत नाही आणि मी याला लुंगी नेसवते. नेहमी आपल्याकडे वेलक्रो
मध्ये असायचं म्हणजे तो बॅन असायचा तो, पण इथे मला माहित नाही याला काय होणार आहे. आतमध्ये घातलंय मी म्हणजे ज्याच्यानी लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. अरे थोडं गप्प बस. एवढं मोठं का आहे हो? साडी दिली चुकून. हा? आणि चालणार कसं तू? मुत्तशेंनी बघा किती मोठी लुंगी दिली. रोल करून रोली पोली रोली. फायनली हा ये ठीक आहे बकेट. बकेट. आय एम रेडी. येस आणि हे काय दिसलीस घेऊनच नको जाऊ ना. चंद्रची हाऊ आय एम लुकिंग. मुंड 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 नाईस. सुपर 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 दिसते सांगते बघ चंद्रची. चला तर आपल्याला घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपली गाडी आलेली आहे आणि ते आमोमा कॅमेरा बघून परत आतमध्ये गेलेली आहे. आणि या बाजूला मुत्तशन पण आलेले आहेत बघा. काय रेडी झालेत ना? हा, जर आपण ज्या मंदिरामध्ये चाललोय तिथे आता पण मुंडमध्येच एंट्री आहे ना? जीन्स अलाउड नाही ना? नहीं अलाउड है ना अभी भी. और लेडीज के लिए साड़ी, सलवार कमीज, सलवार भी चलता है ना? हाँ सर पर हाँ हाँ बट ट्रेडिशनल ना, ट्रेडिशनल ड्रेसिंग करून तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊ शकता. तर अनाया पण रेडी आहे, अमुमा पण रेडी आहे आणि उमा पण रेडी आहे. तर मी कॅमेरा पकडलेला आहे आणि 3, 2, 1 स्टार्ट. बसलो ना गाडीमध्ये, कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. चला तर गाडीचा प्रवास करून आलोय आता आपण गुरुवायूर टेम्पल जवळ. आणि हत्ती बघा अनाया, हत्तीचा स्टॅच्यू आहे ना. हे आहे ना, हत्तीचं नाव आहे गुरुवायूर केशवम. हे हाती खूप फेमस आहे आणि आहे ना याचा डेथ झाला ना तर त्याचा इकडे स्टॅच्यू बनवलाय ना. केशवन हत्ती आहे गुरुवायूरचा केशवन हत्ती दिसते तुम्हाला. हा, खूप जुना आहे ना. हा, पहिला हत्ती आहे का इकडचा. आणि या बाजूला मर प्रभू. मर म्हणजे झाड ना उमा. झाडांचा राजा मर प्रभू. आणि आलोय आता आपण मंदिराच्या क्षेत्रामध्ये ना. आणि इकडे बघा नेटीपटम, जे भरपूर जण आपल्याला विचारत असतात तुमच्या घरामध्ये जे आहे त्याला म्हणतात नेटीपटम. इकडे बघा भरपूर सारे कबूतर. आणायला कोण घाबरतच नाही. सर्व कबूतर तसेच राहिले. तर आलोय आता आपण मंदिराजवळ दर्शनासाठी जाऊया. मोबाईल आपल्याला ठेवायला लागेल, मोबाईल अलाव नाही करत. नंतर बघूया, नंतर फिरवतो तुम्हाला. ओके. चला, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि दर्शन करून आलोय. आणि झालं दर्शन. हां, लास्ट टाइम आपल्याला फक्त मुख दर्शन भेटलं होतं ना उमा. आता मस्त आपल्याला एकदम जवळ जाऊन देवाचं दर्शन भेटलं आहे. श्रीकृष्णाची मूर्ती आहे ना, श्रीकृष्ण. हां, श्रीकृष्ण गुरुवायूर. आणि आतमध्ये विष्णुदेवांची पण मूर्ती आहे ना. भरपूर सारे देव पण, सर्व देवांचे दर्शन एकाच मंदिरामध्ये करायला मिळतं आहे. आणि आता हत्ती पण बघायला मिळणार आहे ना आपल्याला अनाया. हां, काय नाव आहे, श्रीवेली ना. श्रीवेली म्हणून एक प्रोग्राम असते. ये मे महीना है ना, इसको वैशाख मास बोलते हैं. हाँ, अच्छा, इसलिए ज़्यादा वेकेशन के वजह से ना, वेकेशन मुले जास्त गर्दी आहे. अधिक महिना, कार्तिक महिना तसाच वैशाखमध्ये जास्त गर्दी आहे. आणि सर्व आता नाश्ता करायला आलेत बघा. आणि ते डान्स बघितलंस ना तू. हां, तसा डान्स करशील ना एकदा इकडे. आणि आपण भरतनाट्यम करणार एकदा. हां, भरतनाट्यम अनाया शिकते ना, एकदा नक्की करणार. हां, करशील ना. चला, घी डोसा खालाय. आणि इकडे बघा रेडीमेड साडी. याला काय बोलतात,
धावणी म्हणजे म्हणजे साडी घालून धावू शकतात. साडी घालून धावू शकता तुम्ही. स्कर्ट, ब्लाऊज आणि दुपट्टा. तर हे बघा ब्लाऊजचा कपडा पण आहे इकडे आणि दुपट्टा पण आहे. ब्लाऊज शिवायचा, दुपट्टा घ्यायचा आणि ती धावणी साडी रेडी ना. आणि धावायचं. झटपट फटाफट. इकडे बघा नेटी पटम. हे बघा किती आहेत ना. अनया आपल्या घरी आहे ना नेटी पटम. ही नवीन मॉडेल आहे ना. हे बघा मोठा छोटा जसा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्हाला नेटी पटम मिळू शकते. जसं तुमच्या हॉलची साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही नेटी पटम मागवू शकता म्हणजे घेऊ शकता. हे बघा आपल्या घरी या साईजचा आहे. व्हॉट इज द प्राइस फॉर दिस? इसका क्या प्राइस? 4200 और ये वाला 2200. हे बघा 2200 पासून 4000 आणि हे 12000. बापरे. और तो एकदम छोटा है ना. तो वाला एकदम छोटा है. हा वाला वो छोटा है. वो कितने का? 1200. 650 आणि 450चा पण आहे. 0.5 फीटचा नेटी पटम घेतलेला आहे आपण आणि सोबत आणण्यासाठी पण काही नाही काही घेतलेलं आहे. तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी ते विचारून घेतलंय की आपल्यापर्यंत कुरिअर होणार काय. तर मी इन डिटेल माहिती घेणार आहे. जर तुम्हाला ही इच्छा असेल नेटी पटम मागवायची तर आपण आपल्या दिलेल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून नेटी पटम बुक करू शकता. हां आणि होलसेल रेटमध्ये भेटेल. म्हणजे कम्पेअर टू गुरुवायूर टेम्पलच्या समोर ज्या रेट आहेत ते तिकडे डबल रेट आहेत आणि त्या अर्ध्या रेटमध्ये तुम्हाला इकडे नेटी पटम मिळणार आहे. हां तर नक्की कॉन्टॅक्ट करा. साईज वाईज मी प्राईस लिहून घेणार आहे. ज्या साईजचा पाहिजे तुम्हाला त्या साईजचा मिळेल आणि कुरिअर चार्जेस प्लस.